हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. नेक्स्ट MS सेट एक्झाम 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झामचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर या MS सेट एक्झामप्रती तुमचा प्लॅन कशा पद्धतीचा असायला हवा, तुमचं प्रिपरेशन कुठल्या लेवलचं असायला हवं किंवा तुमची एक्झाम प्रती काय स्ट्रॅटेजी असायला हवी, या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल खूप सारे विद्यार्थी असे असतात जे 7-8 अटेम्प्ट देतात पण त्यांना एक्झामिनेशनमध्ये सक्सेस भेटत नाही. आणि काही विद्यार्थी असे असतात जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाय होतात. मग 7-8 अटेम्प्ट देऊन क्वालिफाय न होणाऱ्या विद्यार्थ्यांचं नेमकं चुकतं काय हे देखील आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. आणि एक्झाममध्ये तुम्हाला चांगल्या स्कोअरनी क्वालिफाय होण्यासाठी कुठल्या पॉईंटला कन्सिडर करावं लागतं हे देखील आपण आजच्याच लेसनमध्ये पाहणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन हे खूप महत्त्वपूर्ण लेसन होणार आहे, कारण इथून पुढं जो काही 7-8 महिन्यांचा आपला अभ्यास असणार आहे MS सेट एक्झामचा, तो आपण योग्य मार्गाने करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. कारण दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल 2021ला 70,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. 2024ला जवळपास 1,09,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत. म्हणजे विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन ही दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला बेस्ट परफॉर्मन्स देण्याशिवाय कुठलाही ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, मग आपल्याला हा बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी हे जे काही 7 ते 8 महिने आपल्या हातात आहेत, म्हणजे एक्झाम होईपर्यंत, तोपर्यंत आपण प्रॉपर स्ट्रॅटेजीने अभ्यास केला तर आपला एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर होऊ शकतो. ठीक आहे, तर या संदर्भातच आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. इन्फॉर्मेशन पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा. तर गाईज, या ठिकाणी पहा, जो MS सेट एक्झाम असेल किंवा डिसेंबरमध्ये होणारा नेट एक्झाम असेल, ठीक आहे, म्हणजे आपण नेट कन्सिडर करू डिसेंबरचा आणि सेट एक्झाम कन्सिडर करू 2025चा. ठीक आहे, म्हणजे यावर्षी एक्झाम हा एकदाच होणार आहे, जो ऑनलाईन होणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी दोनही एक्झाम जर तुम्ही पाहिले तर दोनही एक्झामचं प्रिपरेशन करण्यापूर्वी तुम्ही पाहू शकता याचा सिलेबस. आता सिलेबस पाहताना एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय, तो म्हणजे ओल्ड सिलेबस आणखी अपडेट झालेला नाही आहे. सांगितलं की न्यू सिलेबस लवकरच येणार आहे. मग आता आपण जे प्रिपरेशन करायचं आहे ते ओल्डनुसार करायचं का न्यूनुसार करायचं? कारण सिलेबस अपडेट होणार आहे हे तर कन्फर्म आहे, पण कधी अपडेट होणार आहे हे कन्फर्म नाही आहे. मग आता डिसेंबरचा नेट असेल किंवा 2025मध्ये होणारा सेट एक्झाम असेल, या ठिकाणी जर त्यांनी अचानक न्यू सिलेबस अनाऊन्स केला तर प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्ता सध्या निर्माण होत आहे. तर या ठिकाणी एक सोल्युशन सांगतो. जरी त्यांनी सिलेबस अपडेट केला तर पूर्ण सिलेबस चेंज होणार नाही. कारण मी या ठिकाणी शब्द कुठला वापरतोय? अपडेट. ठीक आहे, म्हणजे जो सिलेबस आत्ता सध्या आहे ना, तो सिलेबस फक्त अपडेट होणार आहे. अपडेट इन द सेन्स काही जे पॉईंट आहेत सिलेबसमधले ते कट करणार आणि काही नवीन पॉईंट सिलेबसमध्ये ॲड करणार. त्याचा जर आपण रेशो पाहिला तर जवळपास तो रेशो 70-30 असू शकतो. म्हणजे 70% सिलेबस हा ओल्डच राहू शकतो, 30% सिलेबस हा न्यू येऊ शकतो. ठीक आहे, मग आता तुम्ही जर ओल्ड सिलेबसनुसार अभ्यास सुरू केला तर 70% सिलेबस जो तुमचा आहे तो ॲज इट इज राहणार आहे. 30% नवीन सिलेबस येईल, त्याचा अभ्यास तुम्हाला नव्याने पुन्हा करावा लागू शकतो. ठीक आहे, मग आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असा देखील होता की आम्ही आत्ता अभ्यासच करत नाही, ज्यावेळेस नवीन सिलेबस येईल त्यावेळेस आम्ही अभ्यास सुरू करतो. पण या ठिकाणी हा पॉईंट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. तुम्ही जो एक्झाम देताय तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. बाकीचे विद्यार्थी अभ्यास सुरू करतायत. ठीक आहे, काहींचा अभ्यास सुरू आहे. पहा, जसं आपण जो कोर्स प्रोव्हाइड करतोय त्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास आता सुरू होईल. मग तुम्ही हा अभ्यास जर तुमचा पेंडिंग ठेवला किंवा स्टॉप केला तर कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही मागे पडू शकता. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, या ठिकाणी सर्वांपेक्षा जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्ही क्वालिफाय होणार आहात, हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी ओल्ड सिलेबस तुमच्याकडे आत्ता सध्या अवेलेबल आहे, त्या सिलेबसनुसार तुम्ही अभ्यास करणं किंवा प्रिपरेशन करणं हे सुरू केलं पाहिजे. ठीक आहे, न्यू सिलेबस ज्यावेळेस येईल
त्यावेळेस न्यू सिलेबसनुसार तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, त्यात नो डाऊट. कारण न्यू सिलेबस ज्यावेळेस ते करतील, इंट्रोड्यूस करतील, त्यावेळेस मॅक्झिमम क्वेश्चन हे न्यू सिलेबसमधील येऊ शकतात. ठीक आहे. आणि हा सिलेबस कधी अपडेट होणार आहे या संदर्भात एक्झॅक्ट डेट अनाऊन्स केलेली नाही आहे, फक्त सिलेबस अपडेट होणार आहे इतकंच त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट पॉईंट तुमचा क्लिअर होतोय, कुठेही तुम्हाला कन्सिस्टन्सीमध्ये बाधा येऊन द्यायची नाही आहे. अभ्यास तुमचा कन्सिस्टंट वेमध्ये सुरूच राहिला पाहिजे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला प्रॉपर अभ्यास करावा लागतो. तुम्ही पाहिलं असेल MPSC UPSCचे खूप सारे विद्यार्थी असतात, 5-5, 6-6 अटेम्प्ट देतात, त्यानंतर क्वालिफाय होतात. तो एक्झाम खूप टफ आहे कम्पेअर टू नेट सेट एक्झाम. नेट सेटमध्ये क्वालिफाय होण्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. मग हा एक्झाम जसा सोपा आहे तसा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला कन्सिस्टंट वेमध्ये अभ्यास करावा लागतो. तुम्ही न्यू सिलेबसची वाट पाहत असाल आणि स्टडी स्टॉप केला असेल तर तुम्ही खूप मोठी चुकी करत असाल. ठीक आहे. जो अभ्यास चाललेला आहे तो कन्सिस्टंट वेमध्ये चालू असणं गरजेचं आहे. आता सिलेबसनुसार तुम्ही काय करायला हवं हे या तुम्हाला ठिकाणी कळालं असेल. आता जो सेकंड महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे एक्झामिनेशन पॅटर्न. तो देखील तुम्ही प्रॉपर समजून घेऊन स्टडी केला पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर असे 2 पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. नेट आणि सेट दोघांच्याही सर्व गोष्टी सेम आहेत. ठीक आहे. आता पेपर फर्स्टमध्ये टोटल जे आपण पाहिलं तर सर्व टॉपिक हे नवीन आहेत, बरोबर. एकही टॉपिक तुम्हाला जुना वाटणार नाही किंवा तुम्ही एकही टॉपिकचा मे बी कॉलेज लाईफमध्ये अभ्यास केलेला नसेल. म्हणजे पेपर फर्स्टमध्ये त्यांनी असे टॉपिक टाकलेत जे तुमचं इंटेलेक्च्युअल पॉवर वाढू शकतात. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल रिसर्च असेल, ठीक आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड असेल, यामार्फत तुम्हाला कळतं की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवायला हवं. नंतर तुमचं ICT असेल, याबद्दल तुमचं कॉम्प्युटरचं इन्फॉर्मेशन किती आहे तुम्हाला ते कळतं. ठीक आहे. नंतर डाटा इंटरप्रिटेशन असेल, तुमचं मॅथमॅटिक्स किती चांगलं आहे हे या ठिकाणी कळतं. त्यानंतर मॅथमॅटिक्स असेल, ठीक आहे, बेसिक तुमचं मॅथ कसं आहे हे या ठिकाणी कळतं. त्यानंतर फॉर एक्झाम्पल पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असेल, लॉजिकल रिझनिंग असेल किंवा अदर कुठले युनिट असेल, असे 10 युनिट पेपर फर्स्टमध्ये त्यांनी ॲड केलेले आहेत आणि सर्व युनिट तुमच्यासाठी नवीन आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास कदाचित कुठेही केलेला नसेल. ठीक आहे. 10 पैकी एखादा युनिट तुम्हाला सिलेबसमध्ये येऊन गेलेला असेल कॉलेज लाईफमध्ये, पण सर्व युनिट तुमच्याकडे 99% नवीनच असतात. म्हणजे याचा अभ्यास तुम्हाला थोडासा डिफिकल्ट वाटू शकतो. त्याच कारणामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमध्ये कमी मार्क पडतात. ठीक आहे. आता हा झाला पेपर फर्स्टचा पॅटर्न. तसा पेपर सेकंड जो आहे तो तुमच्या सर्वांसाठी वेल नोन सब्जेक्टचा असतो. म्हणजे ज्या विषयामध्ये तुम्ही मास्टर झालेले आहेत, ठीक आहे, म्हणजेच तुमची PG कंप्लीट आहे, त्या विषयाचा असतो पेपर सेकंड. म्हणजे पेपर सेकंडमधील सर्व युनिटचा तुम्ही अभ्यास कुठं ना कुठं केलेला असतो. त्याच युनिटवर या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. इथं कुठलाही टॉपिक तुमच्यासाठी नवीन नाही आहे. आता या ठिकाणी पॉईंट लक्षात घ्यायचा, जर तुम्ही पेपर फर्स्टमध्ये मॅक्झिमम स्कोअर केला तर पेपर सेकंडचं बर्डन तुमचं ॲटोमॅटिकली कमी होतं. कारण पेपर सेकंड हा जरी वेल नोन असला तरी या ठिकाणी तुमच्या 7 वर्षांचा स्टडी पाहिला जातो. म्हणजे 11वीपासनं ते जवळपास तुमची PG कंप्लीट होईपर्यंत जे काय तुमच्या फील्डची निगडीत आहे, सब्जेक्टशी निगडीत आहे, त्यावर सगळ्या टॉपिकवर या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे स्कोप थोडासा जास्त असतो. म्हणून या ठिकाणी मार्क थोडेसे विद्यार्थ्यांना कमी पडतात. पण पेपर फर्स्ट आहे हा सर्व फॅकल्टीला सेम आहे. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या सर्वच फॅकल्टीला पेपर फर्स्ट सेम आहे. म्हणून ते काय करतात, याचा स्कोप थोडासा लिमिटेड ठेवतात. ठीक आहे. ठराविक काही टॉपिक असतात त्यावरूनच पेपर फर्स्टला क्वेश्चन येत असतात. मग ते जे टॉपिक आहे ती तुम्ही बारकाईने अभ्यास केला, सर्व गोष्टी प्रॉपर वेनी फॉलो केल्या तर पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला चांगला स्कोअर होऊ शकतो. आणि चांगला स्कोअर पेपर फर्स्टमध्ये झाला तर सांगितल्याप्रमाणे पेपर सेकंडचं बर्डन कमी होऊन जातं. पण या ठिकाणी प्रॉब्लेम असा होतो की पेपर फर्स्टमध्ये चांगला स्कोअर करणंच कठीण होऊन जातं. खूप सारे विद्यार्थी असे असतात जे ऑन अन ॲव्हरेज 40, 50, 60 मार्कांपर्यंत आलेले असतात. त्याच्यापुढे विद्यार्थी जात नाही. पण ॲक्च्युली पेपर फर्स्टला जर तुम्हाला 70+ मिनिमम मार्क पडले तर तुम्ही क्वालिफाय होण्याचे चान्सेस हे खूप वाढतात. कारण कुठलीही कॅटेगरी असेल तर मिनिमम 170, 180 तुम्हाला मार्क पडले पाहिजे पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज पेपर सेकंड मिळून. मग पेपर फर्स्टमध्ये जर तुम्हाला 80 मार्क पडले, पेपर सेकंडमध्ये जर इन केस तुम्हाला 90च मार्क पडले तर तुमचा स्कोअर टोटल होतो 170 आणि तुम्ही क्वालिफाय होऊन जाता. ठीक आहे. तर काहीच जर पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असेल तर सर्व कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला प्रॉपर समजणं गरजेचं असतं. मग या पेपर फर्स्टमध्ये चांगले स्कोअर करण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन असतात
एक म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडीने चांगला स्कोअर करू शकता, पण त्या ठिकाणी तुम्हाला टाईम हा खूपच जास्त द्यावा लागेल. दुसरा म्हणजे एक रेडीमेड कोर्स असेल तो जॉईन केला तर तुमच्या गोष्टी सर्व त्या ठिकाणी कव्हर होऊन जातात. रिपीट कराल, सेल्फ स्टडी तुम्ही करून चांगला स्कोअर करू शकता, पण त्या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त टाईम द्यावा लागतो. सर्व युनिट वेगवेगळ्या पुस्तकांमार्फत तुम्हाला कव्हर करावं लागतात. या ठिकाणी एक पॉईंट लक्षात घ्या, असं कधीच करू नका की एकच पुस्तक घेतलंय पेपर 1चं, त्यामध्ये 10 युनिट दिलेले आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही चांगला स्कोअर करणार आहे. असं पॉसिबल नसतं, कारण हा पुन्हा रिपीट कराल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे क्वेश्चन कधीच एकाच पुस्तकातून फ्रेम केले जात नाही. तुम्हाला मिनिमम 6 ते 7 पुस्तकं रेफर करावं लागतात आणि त्यानुसार पूर्ण आपल्या नोट्स तयार कराव्या लागतात, कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावं लागतात आणि नंतर पेपर तुम्हाला प्रॉपर डील करता येतो. फक्त एका पुस्तकातून तुमचं हार्डवर्क होईल, ठीक आहे, खूप सारा अभ्यास होऊ शकतो, पण तिथून क्वेश्चन येतील याची शंका थोडीशी कमी असते. कारण एक पुस्तक असं कुठलंही पुस्तक परिपूर्ण नाही आहे कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. तुम्हाला अनेक पुस्तक वेगवेगळ्या वेनी रेफर करावं लागतात. मग हे रेफर करणं टाईम कन्झ्युमिंग असतं. या उलट तुम्ही जर डायरेक्टली कोर्स एखादा जॉईन केला तर कोर्समध्ये सर्व कंटेंट रेडीमेड असतो. जे कष्ट घ्यायचे आहेत ते कोर्स फ्रेम करणाऱ्यांनी घेतलेले असतात. तुम्हाला सर्व गोष्टी कमी टाईमामध्ये ॲक्युरेट वेनी प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे, मग आता हा जो पेपर फर्स्टचा कोर्स आहे आपण देखील प्रोव्हाइड करतोय, तो पण तुम्ही जॉईन करू शकता. तिथूनही तुम्हाला चांगला स्कोअर करता येऊ शकतो. किंवा सेल्फ स्टडी करायचं असेल तर तोही करू शकता, पण फक्त एका पुस्तकाच्या डिपेंडवर राहू नका. अनेक वेबसाईट तुम्हाला रेफर करावं लागतील. ठीक आहे, अनेक पुस्तकं रेफर करा, त्यानुसार अभ्यास करा, चांगला स्कोअर होऊ शकतो. जर तुम्हाला डायरेक्टली कोर्स जॉईन करायचा असेल, रिलॅक्स होऊन अभ्यास करायचा असेल तर कोर्सबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन सांगतो. तरी पहा, जो MS-CET असेल किंवा डिसेंबरचा नेट एक्झाम असेल, या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून पेपर 1साठी आपण डिटेल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. यामध्ये ओल्ड सिलेबस आहे तो कंप्लीट करून दिलाच जातोय, पण इन केस सांगितल्याप्रमाणे जर न्यू सिलेबस अपडेट झाला तर तो देखील तुम्हाला याच कोर्समध्ये एकाच कॉस्टमध्ये कव्हर करून भेटणार आहे. या वर्षीचा जर आपला रिझल्ट पाहिला 2024चा तर जवळपास 350+ विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आणि त्या सर्वांचं रिझन आहे पेपर 1मध्ये चांगला स्कोअर. जर तुम्ही पेपर 1मध्ये चांगला स्कोअर केला तर पेपर 2चं बर्डन कमी होतं आणि क्वालिफाय होण्यासाठी खूप चांगली मदत होते. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 80+ मार्क आहेत, त्यांचे रिझल्ट मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. ठीक आहे, तर या कोर्सबद्दल शॉर्ट आणि सिंपल इन्फॉर्मेशन सांगतो. तर हे पहा, तर फ्रेंड हे पहा, MS-CET एक्झाम 2023ला आपले खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झाले. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे रिझल्ट आहेत त्यांचे डायरेक्टली आपण इथं ॲड केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे जे काय असेल ते रिअल आहे. नंतर पेज नंबर 2वर पण 2023चेच काय रिझल्ट आहेत. पेज नंबर 3वर देखील 2023चा MS-CET एक्झाम क्वालिफाय झाल्याने विद्यार्थ्याचे रिझल्ट आहेत. ठीक आहे, त्यानंतर आत्ता जो एक्झाम चालता 2024चा, यामध्ये देखील खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत, त्यांचे रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. पहा, इथं पाहू शकता पेज नंबर 1 या ठिकाणी खूप सारे रिझल्ट आहेत. पेज नंबर 2वर देखील खूप सारे रिझल्ट आहेत. पेज नंबर 3वर देखील खूप सारे रिझल्ट आपण ॲड केलेले आहेत. पेज नंबर 4वर देखील रिझल्ट ॲड केलेले आहेत. पेज नंबर 5वर देखील खूप सारे रिझल्ट ॲड केलेले आहेत. आता ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण ॲड करू शकलेलो नाही आहे, कारण काही विद्यार्थ्यांनी फक्त फोनवर त्यांचा रिझल्ट आपल्यासोबत शेअर केला आहे, त्यांनी टेक्स्ट मेसेज असेल त्यावर परत रिझल्ट शेअर केला आहे, त्यांनी व्हॉट्सअपवर फक्त मेसेज करून रिझल्ट शेअर केला आहे. सर्वांनीच त्यांच्या रिझल्टच्या स्क्रीनशॉट आपल्यासोबत काही शेअर केलेले नाही आहेत. पण ओव्हरऑल जर तुम्ही रिझल्ट पाहिला तर यावर्षी VPD एज्युकेशनचा रिझल्ट हा 350+ विद्यार्थी क्वालिफाय झालेला रिझल्ट आहे. ठीक आहे, म्हणजे एकाच क्लासचे इतके विद्यार्थी क्वालिफाय होणं ही आमच्यासाठी आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी बाब आहे. ठीक आहे, मग यामध्ये जे विद्यार्थी आहेत, खूप सारे विद्यार्थी पेपर 1मध्ये चांगला स्कोअर करून क्वालिफाय झालेले आहेत. सर्वांचा रिझल्ट मी शेअर केलेला आहे. पहा, जवळपास 27-28 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जा, त्या चॅनलवर गेल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन म्हणून एक व्हिडिओ तुम्हाला दिसेल. 27 ते 28 मिनिटाचा व्हिडिओ, तो पहा, तुम्हाला डेफिनेटली कळेल विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. ठीक आहे, तरी पहा, जो कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला टोटल 240+ व्हिडिओ प्रोव्हाइड केले जातात. त्यामध्ये पेपर 1चे सर्वच युनिट कंप्लीट करून दिले जातात. म्हणजे जसं तुमचा रिसर्च असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल किंवा DI असेल किंवा पीपल एन्व्हायरमेंट असेल, ठीक आहे, हे सर्व युनिट या ठिकाणी कव्हर करून दिले जातात ओल्ड प्लस न्यू सिलेबसनुसार. एक्झाम संदर्भात टिप्स सांगितल्या जातात. तुमच्या चुका काय होत आहेत ह्या आमच्यासोबत तुम्ही शेअर केल्यानंतर त्याबद्दल देखील तुम्हाला गायडन्स केलं जातं. एक्झाम संदर्भात आपण रिव्हिजनचे लेक्चर देखील प्रोव्हाइड करत असतो लाईव्ह.
त्यानंतर यामध्ये नोट्स ज्या आहेत त्या इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे. सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर प्लस एक्सपेक्टेड क्वेश्चन तुम्हाला सोडून दिले जातात विथ डिटेल सोल्युशन. म्हणजे पर्टिक्युलर एखादा क्वेश्चन असेल तो क्वेश्चन का राईट आहे, त्याचे बाकीचे ऑप्शन का चुकीचे आहेत हे तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन केलं जातं. यानुसार तुमचं ॲनालिटिकल थिंकिंग आहे ते वाढतं. ठीक आहे. एक्झाम जो आहे हा एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करता येईलच ह्या कोर्सनुसार, पण तुम्ही नेट एक्झाम देणार असाल किंवा पेट एंट्रन्स तुम्हाला द्यायची असेल तर त्यासाठी देखील हा कोर्स तुम्हाला 100% हेल्पफुल ठरू शकतो. याच कोर्समध्ये डेमो प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर हे देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत. ते क्वेश्चन पेपर एकदम रिअल क्वेश्चन पेपरसारखे असतात. म्हणजे त्यांनी तुम्ही डायरेक्टली ॲज अ रिअल एक्झाम म्हणून प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो. हे पहा, हा आपला डेमो क्वेश्चन पेपर आहे, नॉट अ ओरिजिनल क्वेश्चन पेपर. तयार करताना सेम आपण रचना केलेली आहे. जसा आपला ओरिजिनल क्वेश्चन पेपर असतो MS सेटचा, सेम त्यानुसारच क्वेश्चन पेपर आपण तयार केलेले आहेत. पहा, ठीक आहे. तुम्हाला हा पेपर सोडवताना रिअल एक्झामचं फील होतं. जसा रिअल क्वेश्चन पेपर असतो सेम तशा पद्धतीने क्वेश्चन पेपर आहे. यामध्ये लॉजिकल रिझनिंग असेल, सर्व जे 10 युनिट आहेत त्या सर्व 10 युनिटला प्रॉपरली आपण वेटेज देऊन क्वेश्चन पेपर तयार केलेले आहेत. मग हे क्वेश्चन पेपर तुम्हाला या ठिकाणी कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. यांची प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या चुका तुम्हाला लक्षात येतात आणि त्या चुका तुम्हाला सुधारण्यासाठी चान्सेस भेटतात. म्हणजे पेपर दिल्यानंतर आपल्याला कळतं, पहा आपल्याकडून ही चूक झाली, यामुळे आपण क्वालिफाय झालो नाही, हे लक्षात येतं. मग हे तुमच्या आधीच लक्षात यावं म्हणून हे डेमो क्वेश्चन पेपर आहे. म्हणजे एक्झामला तुमच्या चुका ऑटोमॅटिकली कमी होतात. याच कोर्समध्ये तुम्हाला हे डेमो क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले जातात. प्लस या कोर्समधला जो कंटेंट आहे तो एकदम सिंपल लँग्वेजमध्ये. मग तुम्हाला सांगितलं जर सेल्फ स्टडी तुम्हाला करायचं असेल तर अनेक वेबसाईट असतील, पुस्तकं असतील, म्हणजे बुक्स असतील, ते तुम्हाला रेफर करावं लागतील. त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल. करू शकता, प्रॉब्लेम काहीच नाही, पण टाईम त्यासाठी तुम्हाला भरपूर लागेल. पण तुम्ही डायरेक्टली कोर्स घेतला तर या ठिकाणी सर्व कंटेंट फिल्टर करून ॲड केलेलं आहे. म्हणजे अनेक पुस्तकं आम्ही रेफर केलेले आहेत, अनेक वेबसाईट्स आम्ही रेफर केल्यात. ठीक आहे. ज्या ऑथोराईज वेबसाईट आहे पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटच्या किंवा पर्टिक्युलर कंटेंट संदर्भात त्या आम्ही रेफर केल्यात. पेड वेबसाईट देखील आम्ही बाय केलेल्या आहेत. त्यामार्फत तुम्हाला सर्व कंटेंट ॲज अ फिल्टर करून प्रोव्हाइड केला जातो एकदम सिंपल लँग्वेजमध्ये. म्हणजे नोट्स जरी तुम्ही वाचल्या तरी तुम्हाला सर्व गोष्टी कळतील अशा पद्धतीने हा कंटेंट आहे. पण फक्त नोट्स पाहिल्या तर सर्वच कन्सेप्ट क्लिअर होतील असं नाही आहे, म्हणून व्हिडिओ लेक्चर देखील पाहणं गरजेचं असतं. याच कोर्समध्ये तुम्हाला क्वालिफाय झाल्यानंतर इंटरव्ह्यू संदर्भात देखील गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं ॲज पर रिक्वायरमेंट. डेली तुम्हाला रेकॉर्डले लेक्चर प्रोव्हाइड केले जातात. एक्झाम येण्यापूर्वी लाईव्ह लेक्चर देखील असतात. हे लेक्चर तुम्ही जॉब करत असताना देखील पाहू शकता. ज्यावेळेस तुम्हाला टाईम भेटेल, ज्यावेळेस तुम्ही फ्री असताल त्यावेळेस लेक्चर पाहू शकता. एक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता, अनलिमिटेड टाईम वेळा. ठीक आहे. या कोर्सचा ॲक्सेस खूप इझी आहे, अवघड काहीच नाही आहे. या कोर्समध्ये जो ॲक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे त्याची व्हॅलिडिटी असेल टिल दी सेट एक्झाम. या कोर्समध्येच तुम्हाला मॉक टेस्ट क्विज देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत, कारण जेणेकरून तुमचा ऑनलाईन एक्झाम जर कंडक्ट झाला तर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला असायला हवी. त्या अनुषंगाने या गोष्टी आहेत. या कोर्सची फी 2500 आहे. ही फी नॉन रिफंडेबल आहे, पण इन केस ॲट अ वन टाईम पे करण्यासाठी तुमच्याकडं पैसे नसतील तर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये देखील भरू शकता. तर इन्स्टॉलमेंट तुमची 1500ची फर्स्ट इन्स्टॉलमेंट असेल, जी तुम्हाला कोर्स जॉईन करताना पे करावं लागेल, आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 1050 अशी इन्स्टॉलमेंट आपण प्रोव्हाइड केलेली आहे. या ठिकाणी 50 रुपये हे इन्स्टॉलमेंटमध्ये पेड करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा चार्जेस ॲप्लिकेबल आहेत. वन टाईम पेमेंट केले तर 2.5 पेपर 1 तुम्हाला पूर्णपणे ॲक्सेस दिला जातो. वर्षभरामध्ये कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस तुमच्याकडून घेतले जात नाही. हा कोर्स जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे, यावर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता, किंवा इन्फॉर्मेशन कळली असेल तर डायरेक्टली याच नंबरवर गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करून याच नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. त्यानंतर तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. ठीक आहे. निश्चिंत राहा, कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही विद्यार्थ्यासोबत या नंबरवरून फ्रॉड झालेला नाही आहे. म्हणजे पेमेंटची एक म्हणू शकतो सिक्युरिटी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तुमचा स्क्रीनशॉट गेल्यानंतर तुम्हाला रिसिव्ह म्हणून देखील प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे पेमेंट करताना खात्रीशीर तुम्ही पेमेंट करू शकता, याबद्दल निश्चिंत राहा. ठीक आहे. तर हा जो कोर्स आहे, हा कोर्स जॉईन केला तर पेपर 1चं टेन्शन तुमचं पूर्णपणे संपून जातं. पूर्ण पेपर 1 तुमचा या ठिकाणी कव्हर होऊन जातो. मग प्रश्न राहतो फक्त पेपर सेकंडचा. ठीक आहे. मग आता प्रश्न राहतो पेपर सेकंडचा. तर पेपर सेकंडचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करायला हवा त्या संदर्भात शॉर्ट आणि सिंपल सांगतो. तर यामध्ये जो पेपर सेकंड आहे हा तुमचा सब्जेक्टिव्ह पेपर आहे. यामध्ये अभ्यास करताना कधी पण लक्षात ठेवायचं, सर्वात पहिल्यांदा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते एकदा पाहिजे. कळणार काहीच नाही.
ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्वात स्टार्टिंगला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहताल तुम्हाला एकही क्वेश्चन कळणार नाही. एखादे 2 क्वेश्चन तुम्हाला कळू शकतात, पण सर्व गोष्टी खूप अवघड वाटायला लागतील. पण एकदा तरी नजरे करून घालायचे. ठीक आहे, सेल्फ स्टडी करत असताना सांगतोय. मग यामार्फत तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या पॉईंटवर क्वेश्चन येत असतात. पॉईंट तर लक्षात असेल ना, नेमकं कुठल्या पॉईंटवरून क्वेश्चन येत आहेत हे तुम्हाला कळेल. क्वेश्चनचं आन्सर तुमचं चुकू शकतं, तुम्हाला लगेच काही सोडवता येणार नाही आहे, पण पॉईंट लक्षात येतील. त्यानंतर काय करायचं, सिलेबस जो आहे ओल्ड सिलेबस तो हातामध्ये घ्यायचा. पूर्ण सिलेबस एकदा बारकाईने पाहायचा. फक्त सिलेबस प्रॉपर पाहिला तर त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, अरे या सिलेबसमधील हे जे पॉईंट आहेत हे तर आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये पण दिसले. मग त्यानुसार तुम्हाला कळेल की काही पॉईंट असे आहेत जे फ्रिक्वेंटली रिपीट होत आहेत. मग त्या पॉईंटची एक यादी तयार करायची आणि सर्व पॉईंट इन डिटेल पूर्णपणे कव्हर करायचे. हे कव्हर झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला 2-3 महिने जातील हे पॉईंट कव्हर करण्यासाठी, ते झाल्यानंतर सिलेबसची PDF आहे ती हातामध्ये घ्यायची आणि जे काय उर्वरित पॉईंट आहेत सर्व जे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये पण दिसले नाही पण सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत, ते सर्व पॉईंट 1 बाय 1 कव्हर करायचे. आता कव्हर करताना पुस्तक कुठलं रेफर करायचं हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असतो. तर कुठलंही बाजारातून पुस्तक विकत घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही PG कंप्लीट केलेली, UG कंप्लीट केलेली, त्यामध्ये जे पुस्तकं रेफर केलेले आहेत तुम्ही तुमच्या जर घरी असतील तर तेच अवेलेबल असतील तेच वापरा. नवीन पुस्तकं रेफर करण्याची गरज पडत नाही. फक्त काही अपडेटेड गोष्टी असतील, फॉर एक्झाम्पल कॉमर्सचे विद्यार्थी इन्कम टॅक्सचं पुस्तक दरवर्षी नवीन येतं, मग त्यांना ते पुस्तक घ्यावं लागेल. ठीक आहे. पण जे अदर सब्जेक्टचे विद्यार्थी ज्यांचा सिलेबस लवकर अपडेट होत नाही त्यांनी जे UG PGचे पुस्तक आहेत तेच रेफर केले तरी देखील चालू शकतात. ज्यांचा सिलेबस चेंज झाला आहे त्यांना कदाचित नवीन पुस्तकं घ्यावं लागतील. ठीक आहे. आणि त्यानुसार सर्व स्टडी कंप्लीट करावं लागेल. ठीक आहे. आता स्टडी करताना आणखी एक महत्त्वाचा पॉईंट असतो म्हणजे नोट्स काढणं गरजेचं आहे का. अनेक विद्यार्थी म्हणतात आम्ही नोट्स काढल्या नाही, फक्त PDF वगैरे सेव्ह करून ठेवायला चालेल का. PDFने तुमचा अभ्यास प्रॉपर होत नाही. ठीक आहे. अनेक विद्यार्थी वेबसाईटचा कंटेंट असेल तो PDFमध्ये ॲड करतात आणि सेव्ह करून ठेवतात, त्यांनी प्रॉपर अभ्यास होत नाही. तुम्ही स्वतःच्या नोट्सबुक तयार केल्या पाहिजे, म्हणजे इन शॉर्ट नोट्स प्रॉपर काढल्या पाहिजे. नोट्स जर तुम्ही काढल्या तर तुम्हाला त्याचा वापर आत्ता तर होईलच, पण ज्यावेळेस तुम्ही शिकवायला जाताल विद्यार्थ्यांना त्यावेळेस देखील त्याचा वापर होईल. ठीक आहे. आणि नोट्समार्फत एक प्रॉपर अभ्यास होतो. म्हणजे एकदा आपण एखादी गोष्ट लिहून काढली तर तो प्रॉपर वेने स्टडी असतो. म्हणून सिम्पल आणि शॉर्ट नोट्स काढणं पण खूप गरजेचं आहे. पेपर फर्स्ट असेल किंवा सेकंड असेल दोन्ही गोष्टीचा. कोर्स लावला तर काही गोष्टी तुम्हाला कव्हर करण्याची गरज नाही, पण फक्त तुम्ही अभ्यास करत असाल तर नोट्स तुम्हाला डेफिनेटली काढावं लागतील सेल्फ स्टडीमध्ये. ठीक आहे. आता तुम्ही नोट्स वगैरे प्रॉपर जर काढल्या तर तुमचा अभ्यास हा रिपीट होईल. आणि सर्वात शेवटचा जो पॉईंट असेल 4 नंबरचा तो म्हणजे नोट्स वगैरे झाला, तुमचा सिलेबस कव्हर करून झाला, सर्व झालं. मग त्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पुन्हा पाहिजे. तुम्ही स्टार्टिंगला पण पाहिले होते, पुन्हा पाहिजे आणि आता सोडून पाहिजे. आत्ता सोडत असताना कुठले पॉईंट तुम्हाला आणखी देखील अडतायत ते पॉईंट पाहिजे आणि पुन्हा त्याचा अभ्यास करायचा, पुन्हा त्याची रिव्हिजन करायची. हे झाल्यानंतर एक्सपेक्टेड क्वेश्चन जे असतील ते सोडवायचे. यूट्यूबवर वेबसाईटला वेगवेगळ्या अनेक अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही डायरेक्टली सोडवू शकता. ठीक आहे. आणि हे तुम्ही करत असताना एक्सपेक्टेड क्वेश्चन असतील किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील ते सोडत असताना जो पॉईंट अडल तो प्रॉपर कव्हर करायचा. म्हणजे तुम्ही सर्वात स्टार्टिंगला रिपीट कराल, सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहिजे. ते पाहिल्यानंतर त्या क्वेश्चन पेपरचा सिलेबस जो आहे तो पूर्णपणे पाहायचा. सिलेबसमधले आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरमधले काही पॉईंट तुम्हाला सिमिलर दिसतील, त्यांना एका सेपरेट लिस्टमार्फत तुम्ही बाहेर काढायचं. त्या लिस्टनुसार सर्व टॉपिकचा अभ्यास करायचा. ठीक आहे. थर्ड पॉईंट तो अभ्यास केल्यानंतर सिलेबसमधील जे उर्वरित पॉईंट आहेत ते 4 नंबरच्या पॉईंटला पुन्हा एकदा अभ्यासाला सुरू करायचे. ते झाल्यानंतर म्हणजे यांना थोडंसं डीपमध्ये करायचं, उर्वरलेल्या पॉईंटला थोडंसं तुम्ही म्हणजे लाईटली घेतलं तरी चालेल, पण त्यांचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते प्रॉपर सर्व कव्हर करायचे. आणि हे कव्हर करत असताना काही एक्सपेक्टेड क्वेश्चन असतील ते देखील सोडवायचे. हे तुम्ही सोडवत असताना या ठिकाणी ज्या अडचणी आल्यात त्यांचा पण प्रॉपरली अभ्यास करायचा. कुठं आपला क्वेश्चन चुकतोय, का चुकतोय हे पण पाहायचं. आणि अशा प्रकारे तुम्हाला पुढचे 7 ते 8 महिन्यात अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही अशा वेने अभ्यास केला, चुका वगैरे फाइंड आउट करून अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. यामध्ये पण ज्या विद्यार्थ्यांचा सेकंड पेपर कॉमर्स आहे त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे डिटेल कोर्स अवेलेबल आहे. तो कोर्स 20 तारखेपासून सुरू होतोय, म्हणजे 20 ऑगस्टपासून. तुम्ही तो देखील जॉईन केला तर पेपर 1 तुम्हाला आणि पेपर सेकंड या दोन्ही पेपरचा अभ्यास त्या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. तुम्ही रिलॅक्समध्ये पूर्णपणे एक्झाम देऊ शकता. तुम्हाला सेल्फ स्टडी कुठलाही करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. आणि पेपर 1चा जर तुम्ही कोर्स लावला तर फक्त पेपर सेकंडचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. पेपर 1ला तुम्ही फुल्ली आमच्यावर डिपेंड राहू शकता. जो काय कंटेंट आहे तो आम्ही पूर्णपणे
गोष्टींचा अभ्यास करूनच ॲड केलेला आहे. ठीक आहे. पेपर 1ला तुम्हाला 70, 80, 90पर्यंत स्कोअर देखील भेटू शकतो. आणि पेपर 1ला जास्त स्कोअर भेटला तर पेपर सेकंडचं बर्डन कमी होतं. तुम्हाला मिनिमम मार्क पेपर सेकंडमध्ये ॲटोमॅटिकली भेटून जातात. ठीक आहे. म्हणजे ॲटोमॅटिकली म्हणण्याचा अर्थ असा आहे की पेपर सेकंडला 100 क्वेश्चन असतात. 100 क्वेश्चन म्हणलं जर तुम्ही ऑप्शनचं जरी ॲनालिसिस केलं 100पैकी जवळपास 25 ते 30 ऑप्शन एकाच प्रकारचे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 25 क्वेश्चनचं ऑप्शन डी असतं किंवा सी असतं. बरोबर. म्हणजे तुम्ही सर्वच जे क्वेश्चन येत नाही आहेत त्यांचं ऑप्शन सी किंवा डी जरी दिलं तरी तुमचे 25 क्वेश्चन बरोबर येणार आहे. आणि 100पैकी जर तुम्ही इतका अभ्यास केलेला आहे, ठीक आहे, 5-6 महिन्यापासून, तर 100पैकी तुम्हाला मिनिमम 20 तर प्रश्न सोडवता येतील. मिनिमम म्हणतोय मी, मिनिमम. म्हणजे एड्यातल्या एड्या मुलाला 100पैकी 20 प्रश्न सोडवता येऊ शकतात. तुम्ही खरंच सिन्सिअरली अभ्यास केला पुढचे 5-6 महिने तर तुम्हाला 100पैकी 40 तरी प्रश्न सोडवता येतील. आणि हे 40 आणि जर जे ऑप्शन आपल्याला फॉर एक्झाम्पल माहीतच नाही आहेत त्याचं ऑप्शन आपण फक्त एकच दिलं सर्वांचं डी, तरी फॉर एक्झाम्पल इकडे 20 आणि 40 किती झाले 60 म्हणजे पेपर सेकंडला स्कोर किती झाला 120चा. पेपर फर्स्टमध्ये मिळले 70, 120 + 70 किती झाले 190. कुठली कॅटेगरी असली क्वालिफाय होऊ शकता. बघा, क्वालिफाय होणं अवघड नाही आहे. फक्त काही अप्रोच असतो, काही ट्रिक्स असतात, त्या जर तुम्ही वापरल्या तर डेफिनेटली क्वालिफाय होऊ शकता. आपल्या कोर्समधल्या विद्यार्थ्यांना 80, ठीक आहे, 84, एका विद्यार्थ्याला 90 पण मार्क आहेत पेपर 1ला. असेच भेटले का नाही? प्रॉपर सर्व गोष्टी फॉलो करायला लागतात, प्रॉपर अभ्यास करायला लागतो. आता हे पहा, जवळपास आपण कोर्स चालू करते 20 ऑगस्टपासून. हा कोर्स अप टू एक्झामपर्यंत आहे, म्हणजे एक्झाम डेट होईपर्यंत. तोपर्यंत आपण सर्व गोष्टी प्रॉपर अभ्यासणार आहोत. मग तुम्ही सर्व गोष्टी प्रॉपर डेली बेसिसवर फॉलो केल्या डेफिनेटली स्कोअर भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडी जरी करत असाल तरी पण सर्व गोष्टी एका नियमानुसार प्रॉपर फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्या फॉलो केल्या तर डेफिनेटली अभ्यास होऊन तुम्ही चांगलं मार्क मिळू शकता. फर्स्ट अटेम्प्टमध्ये देखील क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे फ्रेंड. तर बाकी कुठला डाऊट असेल, क्वेरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. किंवा कोर्स जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82 यावर मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. पेपर 1 ॲज वेल ॲज कॉमर्स या दोन्ही सब्जेक्टसाठी आपण कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. फ्रेंड, हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.